नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल। आपले DC मोटरचे लेसन चालू आहेत आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे की DC मोटरमधील टॉर्क, फ्लक्स व आर्मेचर करंट यामध्ये असणारा संबंध, हे आपल्या टॉपिकचं नाव आहे। हे आकृती आपण बघितलेलीच आहे। हा अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आर्मेचर फिरतोय। इथे बघा DC मोटर आहे, टर्मिनल ब्लॉक वगैरे दाखवले आणि हे त्याचा शाफ्ट आहे। मोटर फिरू लागते म्हणजे काय की आर्मेचर फिरू लागतो आणि आर्मेचरचा पुढचा भाग हा याला शाफ्ट म्हणतात आणि या शाफ्ट हा फिरू लागतो। मग या शाफ्टची फिरू लागतो म्हणजेच काय होतं की यांत्रिक शक्ती निर्माण होते। इलेक्ट्रिक सप्लाय देणं म्हणजे विद्युत शक्ती, विद्युत शक्तीचं रूपांतर यांत्रिक शक्तीमध्ये होतं म्हणजे हा शाफ्ट फिरू लागतो। आणि या याचा उपयोग आपण कशासाठी करतो? मोटरचा उपयोग की दुसरं कोणतं तरी एखादं मशीन आपल्याला फिरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। ही जी गतिज ऊर्जा आहे, ही जी याच्यावरती आपण पुली ठेवतो। पिठाच्या गिरणीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिथं एक मोटर असते, 3 फेज मोटर, आणि त्या मोटरच्या शाफ्टवरती बेल्ट बसवलेला असतो आणि तो बेल्ट जी गिरणी असते जातं त्याला बसवलेला असतो। मग त्या ठिकाणी काय होतं की मोटर फिरल्यानंतर तो बेल्ट फिरतो। बेल्टला फिरवण्यासाठी काय गती म्हणजे ते शाफ्टवरती जी शक्ती ऊर्जा निर्माण होते, यांत्रिक ऊर्जा, ती त्याला बेल्टला फिरवते। अशा ठिकाणी कोणतीही मोटर असेल तर हे जे शाफ्ट फिरत आहे, ही जी यांत्रिक शक्ती निर्माण होती, ती ही यांत्रिक शक्ती काय करते की याला आपण बेल्टच्या सहाय्याने, पुलीच्या सहाय्याने, पुलीवरती आपण चेनसुद्धा बसवतो आणि याच्या सहाय्याने आपण दुसरं एखादं यंत्र फिरवतो। आणि म्हणजे यांत्रिक ऊर्जेची उपयोग आपण दुसरं एखादं यंत्र फिरवण्यासाठी करतो। अशा सर्व मोटरचा उपयोग आपण केलेला असतो। मग या ठिकाणी आपल्याला समजण्याचा भाग आहे की टॉर्क म्हणजे काय। तर टॉर्क म्हणजे जसं आता हे आपण इथं दाखवले की इथं हे फ्रंट व्ह्यू, याचा इकडून पाहिलं तर हे गोल आहे आणि त्याच्यावरती ही पुली आहे। हे वरचा भाग म्हणजे पुली आहे आणि हा आतमधलं सर्कल म्हणजे काय आहे की हे शाफ्ट आहे। आणि मग हे सगळा हा आर्मेचरचा भाग आहे। पुढचा आर्मेचर आतमध्ये आहे। आर्मेचर फिरू लागल्यानंतर शाफ्ट फिरतो। मग त्यावेळेस काय होतं की त्याला अशी प्रेरणा निर्माण होते। इथे आपण बघितले असं डाव्या बाजूला फिरतोय तर इकडच्या बाजूला याला प्रेरणा निर्माण झालेली आहे। प्रेरणा न्यूटनमध्ये मोजली जाते, त्याला फोर्स आपण म्हणतो। एक फोर्स निर्माण होतो त्याच्यामध्ये की करंट वाहून नेणारा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला असतात, त्या कंडक्टरवरती फोर्स निर्माण होतो, हे आपण पाहिलेले। मग या ठिकाणी ही आहे रेडियस म्हणजे त्रिज्या, मीटरमध्ये आहे। ही पुली आहे, हा शाफ्ट आहे आणि मग याला वेग प्राप्त होतो, हा फिरू लागतो, याला फोर्स निर्माण होतो म्हणजे फिरतो। मग यावरून आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं टॉर्क म्हणजे काय। टॉर्क म्हणजे काय की शाफ्टच्या भोवती हा जो फिरतो, शाफ्ट जो आर्मेचर फिरत आहे या फोर्समुळं, तर त्याला आपण टॉर्क असं म्हणतो। एका फेऱ्यामध्ये किती फिरतो तो। मग इथं लिहिलं आहे की टॉर्क बरोबर प्रेरणा गुणले त्रिज्या, हे त्याचं सूत्र आहे। प्रेरणा गुणले त्रिज्या, प्रेरणा म्हणजे फोर्स आणि त्रिज्या म्हणजे रेडियस आहे हे, की याच्या प्रमाणामध्ये तो टॉर्क असतो की किती त्याला फोर्स निर्माण झालेला त्याच्यावरती आणि त्याचे त्रिज्या किती आहे, रेडियस किती आहे, आणि म्हणून टॉर्क हा न्यूटन मीटरमध्ये मोजला जातो। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की फोर्समुळं शाफ्ट आपल्या परिघाभोवती जो फिरतो, जे अंतर त्याच्याकडून असं फिरलं जातं त्याला आपण टॉर्क असं म्हणतो। मग एका फेऱ्यातील प्रेरणेमुळे झालेले कार्य किती असणार आहे, इथे दिले कार्य बरोबर प्रेरणा म्हणजे फोर्स गुणले अंतर म्हणजे डिस्टन्स, की ह्या जो आर्मेचर आहे हा जो फिरण्याचं कार्य होतंय, तर हे कार्य कशामुळे होतंय तर प्रेरणा फोर्समुळे कार्य होतंय आणि अंतर किती फेरे त्याच्या होतात। मग एका फेऱ्यामधील आता आपण बघायचं आहे कार्य, तर प्रेरणा गुणले डिस्टन्स। मग याला वर्क डन आपण म्हणतो। प्रेरणा म्हणजे फोर्स गुणले डिस्टन्स, फोर्स गुणले डिस्टन्स म्हणजे काय सरकमफ्रन्स म्हणजे परिघ म्हणजे काय की हा जो वर्तुळाचा भाग आहे, हा जो बिंदू असेल हा फिरून असा याचा एक फेरा होईल म्हणजे एवढं डिस्टन्स त्याच्याकडून कापलं जाईल
आणि त्याला आपण म्हणायचं की एका फेऱ्यातील प्रेरणेमुळे झालेले कार्य. सर हे परिघ याला म्हणायचं. म्हणलं आपल्या आसाभोवती तो फिरणार, मग त्याचं सूत्र तयार होईल. परिघ म्हणजे 2πr, फोर्स गुणले 2πr. आणि हे कार्य जूलमध्ये मोजलं जातं. आणि म्हणून आर्मेचरमध्ये निर्माण होणारी यांत्रिक ऊर्जा हे कसे असणार आहे, त्याचं सूत्र आहे कार्य भागिले वेळ. म्हणजे कार्य म्हणजे काय आहे, F × 2πr इंटू वेळ. वेळ म्हणजे की काय आहे की N/60. आर्मेचरमध्ये निर्माण होणारी यांत्रिक ऊर्जा बरोबर मेकॅनिकल पॉवर बरोबर प्रेरणा गुणले अंतर गुणले वेग आणि वेळ बरोबर F गुणले 2πr. परिघ किती अंतर होते, परिघ गुणले N/60 असं होईल. N म्हणजे वेग, N म्हणजे वेग, 2πr बरोबर परिघ. RPS मध्ये वेग आपला रिव्हॉल्यूशन पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती अंतर त्याने कापलेले आहे असं त्याचं सूत्र होणार आहे. एका सेकंदातील फेरे. एका सेकंदामध्ये किती फेरे होतात भागिले वेळ. म्हणजे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणून भागिले 60. मेकॅनिकल पॉवर F × 2πr × N/60 जूल पर सेकंद. जूल पर सेकंद ही मेकॅनिकल पॉवर येते. परंतु या ठिकाणी आपण मगाशीच पाहिलं होतं की टॉर्क बरोबर काय आहे, T बरोबर F × R, फोर्स × रेजिस्टन्स. हे टॉर्क बघितलं होतं. म्हणून या ठिकाणी काय येतं बरोबर की टॉर्क F आणि R, टॉर्क गुणले 2πN/60. आणि हे 2πN/60 जे आहे याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतात. अँग्युलर व्हेलॉसिटी हे आहे स्मॉल w ने दाखवणार आहे आपण हे अक्षराने, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि म्हणून मेकॅनिकल पॉवर बरोबर काय येईल, P बरोबर T × अँग्युलर व्हेलॉसिटी जूल पर सेकंद. असं हे सूत्र तयार होईल इथे. म्हणून काय की आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर बरोबर टॉर्क गुणले अँग्युलर व्हेलॉसिटी. असं सूत्र तयार होईल. आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर म्हणजे ही यांत्रिक ऊर्जा, यांत्रिक शक्ती म्हणू आपण याला, मेकॅनिकल पॉवर. P बरोबर T × W जूल पर सेकंद. आता ही जी आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर आहे, यांत्रिक शक्ती आहे, ही कशामुळे निर्माण होते तर मोटरला आपण जेवढी विद्युत शक्ती देत आहोत, विद्युत ऊर्जा देतोय, इलेक्ट्रिकल पॉवर, तर इलेक्ट्रिकल पॉवरमुळंच या ठिकाणी मेकॅनिकल पॉवर निर्माण होते. म्हणजे मोटरचा आर्मेचर हा फिरू लागतोय. मग मोटरचा आर्मेचर फिरू लागणं म्हणजे यांत्रिक ऊर्जा, यांत्रिक शक्ती ही कशामुळे निर्माण झालेली आहे, विद्युत शक्तीमुळे निर्माण झाली. आणि म्हणून पुढचं इक्वेशन आपण बघू याच्यानंतर.
यांत्रिक शक्ती बरोबर विद्युत शक्ती. यांत्रिक शक्ती आपण बघितली इथे काय T इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी हे बघितलं आहे. विद्युत शक्ती काय येईल EB बॅक EMF EB गुणिले IA. न्यूटन मीटर आणि हे वॅटमध्ये आहे असा येईल EB गुणिले IA. मग या ठिकाणी आपण पाहिलं होतं T इंटू W बरोबर काय येतं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे 2πn/60 हे आहे. आणि EB म्हणजे आपण पाहिलं होतं या ठिकाणी काय EB बरोबर πZnp/60A. हे या अगोदरच्या लेसनमध्ये आपण पाहिलेले बॅक EMFची किंमत. फाय म्हणजे चुंबकीय क्षेत्र, झेड म्हणजे आर्मेचर कंडक्टर, एन म्हणजे आर्मेचर फिरण्याचा वेग, पी म्हणजे पोलची संख्या आणि हे 60A म्हणजे आर्मेचर कंडक्टरमध्ये वाहणारे करंटचे समांतर मार्ग हे आहे. हे आपण पाहिलेले आहे EBची किंमत. इथे लिहूया ती πZnp/60A गुणिले IA असं तयार होईल या ठिकाणी. हे काय चाललेलं आहे आपलं यांत्रिक शक्ती बरोबर विद्युत शक्ती. मग यानंतर आता आपण काय करूया हे इक्वेशन आता सोडण्याचा प्रयत्न करू. इक्वेशन सोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय होतं की इथे T हे भाग इकडे नेऊया आपण. बरोबर काय येईल πZnp/60A गुणिले IA याला भागिले होईल हे 2πn/60 असं होईल. हे 60 जाईल n 60 जाईल इथं जाईल. हे आपण सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर खाली काय राहील मग आता T बरोबर काय राहील πZp/2πA गुणले IA. हे असं इक्वेशन आपलं तयार होईल πZp/2πA गुणले IA हे असं तयार होईल. मग या ठिकाणी आपण जर याचा विचार केला तर झेड म्हणजे काय आहे आर्मेचर कंडक्टर्स, पी म्हणजे पोल, पी बरोबर पोल आहेत, झेड म्हणजे आर्मेचर कंडक्टर, ए म्हणजे करंट वाहण्याचे समांतर मार्ग म्हणजे वाइंडिंग जी केलेली असते आपण त्याच्यामधून करंट वाहण्याचे समांतर मार्ग. असं असणार आहे. मग हे आपण बघितलं या ठिकाणी तर हे जे झेड आहे हे झेड सुद्धा न बदलणारा घटक आहे. आर्मेचर कंडक्टर काय बदलणार नाहीत. हे पोल सुद्धा कॉन्स्टंट असतात. फील्ड वाइंडिंगचे पोल हे कॉन्स्टंटच आहेत आणि हा भाग सुद्धा कॉन्स्टंट आहे न बदलणारा आहे हा सुद्धा. याला आपण के म्हणूया. मग हे काय होईल ते Zp/2πA हे बरोबर कॉन्स्टंट होईल. मग व्हेरिएबल घटक कोणते आहेत काय राहतील इथे T बरोबर फाय गुणिले IA हे राहील फाय गुणिले IA म्हणजे T म्हणजे टॉर्क बरोबर चुंबकीय रेषा चुंबकीय क्षेत्र गुणले आर्मेचर कंडक्टर मॅग्नेटिक फ्लक्स याला म्हणायचे गुणले आर्मेचर करंट असं होईल. T = 5 × I म्हणजे टॉर्क जो आहे हा आपला काय होईल की चुंबकीय मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचर करंट यांच्या समप्रमाणात असणार आहे. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 5 × IA हे असं इक्वेशन आपलं तयार होईल. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 5IA असं आपण म्हणू शकतो.
तर अशा प्रकारे हे आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेले की टॉर्क, चुंबकीय रेषा आणि आर्मेचर करंट यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये. तर टॉर्क हा आर्मेचर करंटच्या समप्रमाणात आहे आणि चुंबकीय रेषाच्या समप्रमाणात आहे हे आपल्याला समजते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं DC मोटरमधील टॉर्क, फ्लक्स, आर्मेचर करंट यामध्ये काय संबंध आहे. तर हे शेवटी आपलं इक्वेशन हे तयार झालेले. याच्यामध्ये आपण पाहिलेले की विद्युत शक्तीचं रूपांतर यांत्रिक शक्तीमध्ये होतं आणि यांत्रिक शक्ती म्हणजे काय की आर्मेचर आपला करंट वाहून नेणारा कंडक्टर म्हणजे आर्मेचर की चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला असतात त्याच्यावरती फोर्स निर्माण होतो, तो फिरू लागतो आणि मग तो फिरतो म्हणजे शाफ्ट आपल्या परिघाभोवती फिरतोय, आपल्या स्वतःच्या भोवती फिरतोय. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये शाफ्ट भोवती एक शक्ती निर्माण होते, एक फोर्स निर्माण होतो आणि त्याच्यामुळं तो आपल्या भोवती फिरतोय. याला टॉर्क असं म्हणतात. मग एका सेकंदामध्ये त्याच्याकडून किती कार्य होतंय हे आपण बघितलं, याची माहिती आपण पाहिलेली आहे. Thanks.